प्रत्येक मराठी घरात नाश्ता म्हणलं की पोहे, उपमा, शिरा, धिरडे, चहापोळी आणि फार फार तर एखाद्या संडेला इडली सांबार. या सगळ्यात लहानपणी माझा फेवरेट नाश्ता होता पोहे आणि माझ्या बहिणीचा उपमा. आईने आज नाश्त्याला काय करू एवढं विचारलं की आमचं भांडण सुरू राहील. मला पोहे हवे असायचे आणि तिला उपमा. नंतर मी डिप्लोमासाठी संभाजीनगरला गेले. तिथे माझी आजी रोज काही ना काहीतरी घरगुती पण चविष्ट पदार्थ बनवायचे. एक दिवस ती म्हणाली, चल आज नाश्त्याला उपमा करूया. मी लगेच नाक मुरडलं. त्यावर ती म्हणाली, एकदा माझ्या हातचा खाऊन तर बघ. मी म्हणलं ठीक आहे बघूयात. मी नेहमीप्रमाणे किचनमध्ये जाऊन तिला कंपनी देत गप्पा मारत बसले आणि तेवढ्यात रव्याचा एकदम खमंग वास यायला लागला. पोटात कावळे ओरडायला लागले. जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, शेंगदाणे, मिरचीची फोडणी, त्यात परतलेला कांदा, टोमॅटो आणि नंतर भाजलेला रवा. आणि हो, आमच्याकडे जवळपास प्रत्येक पदार्थात थोडी साखर किंवा गूळ टाकतातच. थोडीशी साखर टाकली. थोड्याच वेळात गरमागरम वाफाचा उपमा तयार झाला. आजीने डिश माझ्यासमोर ठेवली आणि म्हणाली, बघ आता खाऊन सांग. आणि खरं सांगू, तो पहिला घास घेतला आणि माझं मतच बदललं. ज्याला मी इतकी वर्ष नाक मुरत होते ना, तोच उपमा माझा फेवरेट नाश्ता बनला. आणि कदाचित म्हणूनच आजही घरी जेव्हा उपमा करायचं ठरतं ना, तेव्हा ती जबाबदारी आपसुकच माझ्याकडे येते. उपम्यासोबत माझा आणि माझ्या आजीच्या खूप साऱ्या मेमरीज आहेत. आणि आजही उपमा करायचं म्हणलं की दरवेळेस उपमा करताना मला आजीची आठवण येते. आणि आजही आजीला माझ्या हातचा उपमा प्रचंड आवडतो.